पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासणारी घटना नागपुरात घडली आहे। नागपूरच्या महाल परिसरात 2 गटात हा मोठा हिंसाचार झाला। गाड्यांची जाळपोळ करण्यात आली, पोलिसांवर दगडफेक झाली। यात काही पोलीसही जखमी झालेत। पोलिसांकडून सध्या परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आले। हिंसाचार करणाऱ्यांना तब्बल 80 जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे। नागपुरात कोम्बिंग ऑपरेशन केलं जातंय। नागपूरच्या महाल परिसरातही सगळी घटना घडली आहे। महाल परिसरात रात्री 9:15च्या सुमारास वाद सुरू झाला। सध्या या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। एनडीटीव्ही मराठी देखील शांतता राखण्याचं आवाहन करते। कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील आम्ही नागरिकांना करतोय। एकीकडे इमारतींवरनं दगडफेक झालेली होती अशी माहिती आहे। गाड्यांची जाळपोळ करण्यात आलेली होती आणि तोडफोडही करण्यात आली होती। अधिक माहिती घेऊयात। प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रवीण, काय सध्याचे तिथली स्थिती आहे आणि अपडेट्स काय? सध्या या ठिकाणी संचारबंदी जी आहे ती लावण्यात आलेली आहे। नागपूरचा महाल परिसर असेल, यशोधरा नगर परिसर असेल आणि आणखी जे संवेदनशील भाग आहे तिथे शाळकरी मुलं आणि कॉलेजमध्ये जाणारे मुलं जे आहेत त्यांना फक्त परवानगी देण्यात आलेली आहे आणि ज्या लोकांना नोकरीवर जायचं आयडेंटिटी कार्ड दाखवून ते जाऊ शकतात। सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा मुभा आहे। मी आत्ता ज्या परिसरात आहे याच ठिकाणी हिंसाचार जो आहे काल झाला होता आणि या परिसरामध्ये विटा असतील, विटांचा खच होता। रात्रभर महानगरपालिकेने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली आणि 2 ट्रक जवळपास विटा, दगड, सिमेंटचे ब्लॉक जे आहे ते इथून जमा केले आणि ते स्वच्छता जी आहे ती पूर्णपणे केलेली आहे। या ठिकाणी ज्या गाड्या उभ्या दिसत आहेत, ज्या गाड्या रात्री पूर्णपणे या गाड्या फोडण्यात आल्या होत्या या फेकण्यात आल्या होत्या गाड्या आणि या मी आत्ता भालदारपुरा परिसरामध्ये आहे। भालदारपुरा परिसरामध्ये सर्वाधिक हिंसाचार काल झाला होता। जमावानं या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या ज्या आहे त्या फोडल्या होत्या आणि या ठिकाणी कार ज्या आहेत त्या जवळपास 10 ते 12 कार फोडण्यात आल्या। 2 ते 3 कार ज्या आहेत त्या जाळण्यात आल्या। 2 क्रेनसुद्धा जाळण्यात आल्या आणि हिंसाचार जो आहे तो रात्री म्हणजे पहाटेपर्यंत सुरू होता आणि या ठिकाणी शांततेचं आव्हान जे आहे ते केलं जात आहे। माझ्या दुतर्फा आपण दोन्हीकडे गाड्या बघू शकतो। या गाड्या ज्या आहे या फोडण्यात आल्या आणि जवळपास 10 पेक्षाही जास्त गाड्या या परिसरामध्ये फोडण्यात आल्या। आता या ठिकाणी पोलिसांचे विशेष कोम्बिंग ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे आणि मोठा पोलीस फोर्स जो आहे तो लावण्यात आलेला आहे। चपलांचा खच सुद्धा या गल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होता, तो सुद्धा आता या ठिकाणी पोलिसांनी महानगरपालिकेने हे स्वच्छता केलेली आहे आणि या ज्या गल्ल्या दिसतात या गल्ल्या इथपर्यंत पहाटेपर्यंत आग जी आहे ती होती। महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागानं ही आग वेळीच आटोक्यात आणली आणि ज्या 2 क्रेन होत्या त्या 2 क्रेनमध्ये म्हणजे मोठे जे इक्विपमेंट असतात अर्थ मुव्हिंग इक्विपमेंट त्याच्यामध्ये डिझेल जास्त भरावं लागतं, त्यामुळे त्यात जास्त डिझेल असल्यामुळे ती आग खूप वेळ राहिली आणि जवळपास 11:30 वाजता त्या आगीवरती नियंत्रण मिळवता आलं। त्यामुळे आता नागपूरच्या मध्य नागपूर परिसर हा जो आहे या ठिकाणी पूर्णपणे शांतता आहे आणि तणावपूर्ण शांतता आहे आणि इकडे या ठिकाणी कर्फ्यू म्हणजे संचारबंदी जी आहे ती लावण्यात आलेली आहे। या संचारबंदीमध्ये शाळकरी मुलं असतील किंवा या परिसरामध्ये ज्या पद्धतीने लोकांना नोकरीवर जायचं असेल त्या लोकांना मात्र मुभा देण्यात आली आहे। नक्कीच दृश्य जी पाहायला मिळत आहे त्या दृश्यांमधून आपण पाहतोय कशा पद्धतीने या संपूर्ण परिसरामध्ये आता तुलनेत शांतता आहे। पोलिसांचा सुद्धा एक मोठा फौजफाटा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे? आतापर्यंत 80 जणांना ताब्यात घेतलेलं आहे असंही कळतंय। या संपूर्ण प्रकरणामध्ये सीसीटीव्ही एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवरती आपण दाखवले। आता सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत की जमाव जो आहे हा मोठ्या संख्येनं या परिसरामध्ये आला आणि जमावांना पेट्रोल बॉम्ब असतील किंवा त्यांच्याकडे लाठा काठ्या तलवारी ज्या आहेत त्या ठिकाणी ते घेऊन आले आणि यात हिंसाचार जो आहे तो झाला आहे। आता मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आहे। या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेने काल आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनामध्ये औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्रात राहू दिली जाणार नाही, ती सरकारनं उखडून फेकावी, नाही तर आम्ही ती उखडून फेकून समुद्रात फेकून देऊ असं आवाहन केलं होतं। त्यानंतर या ठिकाणी मुस्लिम समाजाने आक्षेप घेतला होता की औरंगजेबाच्या विरोधात तुम्ही आंदोलन करा पण मुस्लिम समाजाच्या संदर्भात काही वस्तू या आंदोलनाच्या ठिकाणी कशाला आणण्यात आल्या। त्यामुळे तो आक्षेप नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी मान्य करत दोन्ही समाजाच्या लोकांना एकत्र बसवत यावर तोडगा काढला होता। पण आता यानंतर अचानक रात्री जमाव जमला आणि जमावातल्या काही लोकांनी दगडफेक केली। दगडफेक केल्यानंतर त्या ठिकाणी हिंसाचार झाला आणि जाळपोळ झाली।
मी आता पुन्हा या ठिकाणी दाखवतोय किनारीवाला यांची गल्ली आहे ही महाल परिसरातली, राम मंदिर याची गल्ली आहे आणि दगड जी आहे ती इथेही दिसत आहे आणि गाड्या ज्या आहेत त्या इथेही फोडण्यात आलेल्या आहे. हा जवळपास दोन स्क्वेअर किलोमीटर परिसर भाग आहे आणि आता ही गाडी दिसते आहे. अशा जवळपास 40 ते 50 टू व्हीलर ज्या आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे. जमावाला दिसेल ती गाडी जमाव फोडत होता, काचा फोडत होते आणि इथे गाड्या जाळण्याचे दृश्य काय दिसत आहे. काही पोलिसांनी गाड्या ज्या आहेत त्या इथून हलवल्या आहे आणि स्वच्छता केली आहे. पण नागपूरचा हा मध्य नागपूरचा महाल जो भाग आहे या भागामध्ये या गाड्या ज्या आहेत तुम्ही नजर जाईल तिथं गाड्या ज्या आहेत त्या फुटलेल्या दिसत आहेत. 2 गाड्या इथे उभ्या आहेत. या 2 गाड्या यांची काचा ज्या आहेत त्या फोडण्यात आलेल्या आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय हे अवघ्या 1.5 किलोमीटर परिसरात या इथून आहे आणि या परिसरात या गाड्या ज्या आहेत या फोडण्यात आल्या. या एका पाठोपाठ एक गाड्या मी तुम्हाला दाखवतो. ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी गाडी आणि याच्या मागे एक गाडी जी आहे ती जाळून सुद्धा टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे या परिसरात या लोकांचा कुठलाही दोष नसताना 1-1 रुपया जमा करून EMI करून या गाड्या त्यांनी घेतल्या होत्या. पण जो हल्लेखोरांचा जो जमाव इथे आला त्या जमावानं इथं कोणाची तमा न बाळगता या गाड्या ज्या आहे त्या फोडून टाकल्या. या गल्लीत सुद्धा 4-5 गाड्या इथे फोडलेल्या आहे आणि ही गाडी जी आहे ही गाडी इथे जाळून टाकली आहे. वेळीच ही आग नियंत्रणात आली म्हणून अनर्थ टळला, नाहीतर ही आग वरतीपर्यंत गेली असती. या परिसरातले CCTV सुद्धा हल्लेखोरांनी काढून घेऊन गेले. या ठिकाणी CCTV दिसते, या CCTV सुद्धा तोडून टाकले आणि या ठिकाणी शोरूम जे आहे शोरूममध्ये सुद्धा या परिसरामध्ये हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. एक शोरूम इथं दिसतंय. या शोरूममध्ये हल्लेखोर आले आणि या हल्लेखोरांनी शोरूम जे आहे ते फोडून टाकलं. हे जे कपड्याचं शोरूम दिसतंय गिफ्ट फॅक्टरी, या गिफ्ट फॅक्टरीमध्ये सुद्धा इथे हल्लेखोर गेले आणि हल्लेखोरांनी हे शोरूम फोडून टाकलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणी शोरूमचे मालक आपल्यासोबत बोलत आहेत. त्यांना विचारूया शोरूमचे मालक इथे आहे ज्यांचं शोरूम फोडून टाकलं. भाऊ हे सांगा, हे किती हल्लेखोर आले होते आणि केव्हा ही घटना घडली? हल्लेखोरांच्या हाती काय होतं? 7:30 ते 8च्या दरम्यानची गोष्ट आहे. 7:15 वाजता आम्ही आमच्या शोरूमला बंद केलं आहे. त्याच्यानंतर ही घटना झालेली आहे. इकडून खूप हल्लेखोर आले. एक लाईनने हल्लेखोर इकडून निघत आहे. जे CCTV समोर आले आहे तिकडून या समोरच्या गल्ल्यांनी इकडून या मार्गाने खूप हल्लेखोर येऊन त्यांनी दगडफेक खूप केली आहे. बाजूची गाडी पण जाळण्याचा प्रयत्न केला. तिथं काही पोलीस बल आल्यामुळे गाडी जाळली नाही. गाडी जळाली असती तर मागून पूर्ण ग्रीन जिम लावलेला आहे, सध्या नवीन ग्रीन जिम लावलेला आहे, तो त्याच्यामध्ये आला असता. त्याच्यानंतर हा शोरूमला पण आग लागली असती. पण ते सुदैवाने ते वाचलेलं आहे. तर ते दगडफेक करून शोरूममध्ये नुकसान केलेलं आहे. हां भाऊ तुम्ही सांगा किती गाड्या फोडल्या असतील? जवळजवळ 30 बाईक आणि 4 कार इथं तोडलेली आहे. जाळायचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण गाड्याला. पाठीमागी पण एक गाडी तोडलेली आहे. जर त्याला आग लागली असती तर आमचा पूर्ण शोरूम मागून जळाला असता. आणि हल्लेखोर होते? काही गिनती नाही भाऊ, कमीत कमी तरी 500च्या जवळपास असायला पाहिजे. खूप लोक इथं आले होते आणि खूप लोकांनी इथं ते दगडफेक आणि मारहाण केलेली आहे. आणि घोषणाबाजी काय करत होते? घोषणा काय? अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, बस त्यांचं तेच चालू होतं. आणि बाकीचं इथं खूपच जास्त केलेलं आहे आतमध्ये गल्लीमध्ये. तो भाऊ तुम्ही सांगा काय स्थिती होती काल? आपण पाहू शकतो या ठिकाणी पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी म्हणजे महाल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार जो आहे तो काल पाहायला मिळाला. शेकडोच्या संख्येनं हल्लेखोर होते आणि हे हल्लेखोर कोणाची तमा न बाळगता या ठिकाणी गाड्यांची नासधूस करत होते. 40-50 गाड्या तर या परिसरातच आहे ज्या फोडून टाकण्यात आल्या आहे आणि जवळपास 5 ते 6 गाड्या या जाळून टाकण्यात आलेल्या आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये आता पोलीस गस्त जी आहे ते वाढवण्यात आलेली आहे आणि ॲडिशनल फोर्सेस जे आहे ते सुद्धा बोलवण्यात आलेले आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा राज्य राखीव दलाचे पोलीसचे तुकड्या बोलवण्यात आलेल्या आहे आणि यासोबतच आता नागपूरमध्ये नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आता दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहे आणि यासोबत मुख्यमंत्रीसुद्धा या परिस्थितीचा आढावा घेतील. आता मी न्यू इंग्लिश शाळेच्या चिटणीस पार्क चौकामध्ये आहे. याही परिसरामध्ये रात्रीपर्यंत तणाव मोठा होता आणि या तणावामध्ये आता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो ज्या ठिकाणी हिंसाचार झाला होता इथे ऑइल सांडलेलं आहे. कारण की ज्या गाड्या इथे पेटवून देण्यात आल्या त्या गाड्यांच्या ऑइलचे टँक जे आहेत त्यासुद्धा फुटल्या आणि त्याचं तेल इथे सगळं सांडलेलं आहे. आता हे सगळं क्लीन करण्याचं काम सुरू आहे.
नक्कीच ही दृश्य अतिशय बोलकी आहेत. तर पूर्ण रस्त्यावरनं ऑइल सांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि आता साफसफाई अभियान जे आहे ते सुद्धा हाती घेण्यात आलेलं आहे. मात्र दुसरी दृश्य जी आहेत ती पण अतिशय बोलकी आहेत. नेमकी घटना कशी घडली, किती जमावातनं लोक आलेले होते, हाती त्यांच्या काय काय होतं हे स्पष्टपणे दिसतंय आणि पोलीस आता याच संदर्भातली सगळी माहिती घेत आणखीन आरोपी जे आहेत ते ताब्यात घेत आहेत. तुर्तास धन्यवाद प्रवीण या संपूर्ण सविस्तर आढाव्यासाठी आणि संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.